मग नवीन चॅनल आहे, 100-200 व्ह्यूज येत आहेत, व्हिडिओ व्हायरल होत नाही यूट्यूबला. तर परेशान होऊ नका, कारण सुरुवातीला मी पण अशाच प्रकारे परेशान होतो, कारण आपलं पण चॅनल नवीन नवीन होतं आणि आपल्या पण व्हिडिओला फक्त 100, 200, 150, 182, 130, 129, 112 अशीच व्ह्यूज यायची. मग आपण फिरून फिरून खूप परेशान झालो, खूप मार्ग शोधले, कारण आपण अल्गोरिदम जसं म्हणतात ना, तसं सगळ्या गोष्टीची स्टडी केली. त्याच्यानंतर आपण काय केलं ते आपण काय म्हणतो मोस्ट ॲक्टिव्ह टाईम जो आपला असतो सबस्क्रायबरचा, किंवा मग यूट्यूबला जास्तीत जास्त संख्या संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत असते. अशा टायमिंगमध्ये सुरू केले व्हिडिओ पोस्ट करायला. पण त्याचा पण रिझल्ट आपल्याला अशा पद्धतीनं भेटला नाही, चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही. खूप आपण हे करले, प्रयत्न घेतले. पण त्याच्यानंतर आपल्याला एक अशी यशाची गुरुकिल्ली सापडली, की त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे सरळ सरळ 2000च्या वर गेला, निघून 2Kच्या वर गेला. 2Kच्या म्हणजे सुरुवातीचं जे चॅनल आपलं, आणि त्याला जर 100-200 व्ह्यूज येत असतील आणि त्याच्यानंतर तुमचा एखादी व्हिडिओ जर 2Kच्या वर गेलेला असेल, तर ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते सुरुवातीला. जे न्यू कमर्स असतात किंवा न्यू युट्यूबर्स असतात, बिकमर्स असतात, त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला सुरुवातीला, आता तुमच्यासाठी जे मोठे युट्यूबर आहेत त्यांना 2K म्हणजे असं एक चिल्लर गोष्ट वाटते, अशी काही विशेष अशी गोष्ट वाटत नाही. का तर त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त असतात, 50Kच्या वर असतात, 1 मिलियनमध्ये व्ह्यूज असतात, असे काय असतात. तर त्यांच्यासाठी ही खूप नॉर्मल गोष्ट झाली. म्हणजे 2K म्हणजे खूप नॉर्मल गोष्ट झाली. पण जे नवीन आहेत आणि नेमकंच सुरुवात केलेली आहे यूट्यूबला, आणि त्यांच्या व्हिडिओला फक्त 100, 200, 150 इथपर्यंतच व्ह्यूज येत आहेत आणि त्याच्यावर व्ह्यूजच येत नाहीत. आणि त्यांचा जर एखादी व्हिडिओ असा 2Kच्या वर गेला किंवा 2000च्या वर, 1000च्या 1Kच्या म्हणजे त्या व्ह्यूजच्या पुढं K जरी लागलं का तरी ते खुश होतात, आणि ते त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. एक फिलिंग वेगळी असते त्या पद्धतीची. तर आपला एक व्हिडिओ सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी इथं दाखवतो की आपली पहिले व्हिडिओ 100, 150, 200, 200, 300, 300च्या आत होते, सरळ सरळ 300च्या आत. त्याच्यावर आपला एकही व्हिडिओ गेलेला नव्हता. फर्स्ट व्हिडिओ आपला आहे जो हायेस्ट आहे, तो आता 2Kच्या वर गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता 2.3K. तर तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही काहीही करू नका. का तर यूट्यूबचं एक टीम असते, यूट्यूबचं एक कमिटी असते. त्यांना एक वेळ हवा असतो की आपल्या कंटेंटमध्ये काय काय आहे किंवा कोणत्या कोणत्या नेमकं लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवायचा आहे. तर आता एक 3 पद्धती असतात व्हिडिओ अपलोड करताना. इथं तुम्ही पाहू शकता, इथे एक पब्लिक आहे, अनलिस्टेड आहे, आणि अशा पद्धतीचे 2-3 हे असतात, पर्याय असतात तिथं अपलोड करण्यासाठी. तर आपण पब्लिश जर केलं तर तो व्हिडिओ सरळ सरळ सगळ्यांना दाखवतो. अनलिस्टेड म्हणजे त्यांना फक्त आपण ज्यांना शेअर करून, लिंक वगैरे शेअर करून दाखवू शकतो, त्यांनाच फक्त तो व्हिडिओ दिसतो. तर तुम्ही पाहू शकता त्याच्या खाली तुम्हाला एक शेड्यूलचं ऑप्शन दिसते. कधीही व्हिडिओ डायरेक्टली तुम्ही आज जर रेकॉर्ड केला, त्याच्यानंतर तुम्ही एडिट करून लगेच संध्याकाळी जर आज तुम्ही अपलोड करत आहात व्हिडिओ, तर ही चूक कधीही करू नका. का करू नका तर आपण जर आज व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि आजच पब्लिश करत आहोत, तर ते यूट्यूब कम्युनिटीला टाईमही भेटणार नाही तुमच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे काय नाही हे स्टडी करण्यासाठी. त्यांना थोडासा टाईम हवा असतो की तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे नेमकं, कोणत्या कोणत्या व्ह्युअर्सपर्यंत तुमचा व्हिडिओ नेमकं पोहोचवायला पाहिजे, अशा पद्धतीची स्टडी करायला त्यांना वेळच भेटत नाही. तर त्यांना वेळ देण्यासाठी तुम्ही सरळ सरळ ही शेड्यूल पद्धती वापरा. शेड्यूल पद्धती वापरल्यानंतर त्यांना काय होते, त्यांच्या यूट्यूब कम्युनिटीला टाईम भेटतो, पुरेसा वेळ भेटतो नेमकं तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे, आणि ते व्हिडिओ नेमकं कुठकुठल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवला पाहिजे, अशा प्रकारची स्टडी करायला त्यांना वेळ लागत असतो. आणि ते जर वेळ तुम्ही त्यांना व्यवस्थितरित्या दिला, तर तुम्ही पहा तुमचा व्हिडिओ कसा व्हायरल होत असतो किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. जे तुमचे सरळ सरळ 200-300चे व्ह्यूज आहेत, ते सरळ 1000च्या वर जातो, आणि त्याच्यानंतर अर्धं काम तर सरळ सरळ यूट्यूब करतं. म्हणजे तुम्ही आज शेड्यूल केला व्हिडिओ, तर ते आज जर पोस्ट करत आहात, तर आज शेड्यूल करून ठेवायचा उद्या संध्याकाळी 7:30-8 वाजता, ज्या टायमाला मोस्ट ॲक्टिव्ह टाईम असतं ना यूट्यूबचा, संध्याकाळी 7:30 ते 9 पर्यंत सरासरी यूट्यूबवर जास्त पब्लिक हे असते, ऑनलाईन असते. तर त्याच टायमिंगमध्ये शेड्यूल करायचा, पण आज शेड्यूल करायचा उद्याच्यासाठी. म्हणजे तुम्ही आज जर शेड्यूल करून ठेवला, तर उद्याच्या 7:30चा टायमिंग जर फिक्स करून ठेवला, तर यूट्यूब कम्युनिटीला जवळपास 12 तास भेटतात तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही पाहण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही पहा तुमचा व्हिडिओ कसा व्हायरल होतो. आणि हेच ट्रिक मी पण वापरली, आणि माझा पण व्हिडिओ जवळपास आता 2000च्या वर गेला आहे, जी की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सध्या पाहिजे नवीन. कारण तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ चेक करू शकता, किती व्हिडिओ आहेत आणि त्याला किती व्ह्यूज आहेत. त्या नियमानं हा व्हिडिओ जो 2000च्या वर गेलेला आहे, तो माझ्यासाठी खूप आणि खूप आणि खूप विशेष गोष्ट आहे. आणि तुम्हाला मी ही गोष्ट सांगण्यासाठी एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेलो आहे.
तर आशा करतो तुम्हाला ही माहिती खूप छान प्रकारे आवडली असेल. आता तुम्ही तुमच्या जे नवीन यूट्यूबर मित्र आहेत, यूट्यूबची तयारी करत आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि माहिती आवडली असेल तर आपल्या पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू.